आज आपण कांद्यापासून अतिशय स्वादिष्ट अशी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा किलो कांदे घेतले, 6 कांदे आहे आणि इथे लाल मिरच्या घेतल्या। चला तर आता आपण सुरुवात करू। आता मी हे कांदे ना असे उभे कापून घेतले। बघा, आपण जसे पोह्याला वगैरे कापतो ना तसे सगळे कांदे वरचा भाग काढून घ्यायचा, थोडा खालचा भाग काढून घ्यायचा कांद्याचा आणि असे लांब लांब काप करून घ्यायचे। इथे मी एक लोखंडी कढई घेतली आहे, त्यात 2 चम्मच तेल टाकते। तेल थोडं जास्ती पाहिजे, याला एकदम जास्ती नको, तरी थोडं नॉर्मल पेक्षा हवं। आता आपलं तेल तापलंय, इथे मी अर्धा चम्मच मोहरी घालते आणि 1 चम्मच जिरं घालते। जिरं मोहरी छान तळतळली, आता हिंग घालते थोडं आणि इथे आपण जे लाल सुक्या मिरच्या घेतल्या ना त्याचे असे तुकडे करून घालते। तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर मिरच्या मधले बिया काढून घ्यायच्या आणि नंतर घालायचं। बघा, मिरची आणि हे व्यवस्थित तळतळले, आता कांदा घालायचा। आपण हा जो कांदा कापून घेतलेला, आता बघा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे कांद्याचे काप असेल ते असे हलवून थोडे मोकळे करून घ्यायचे, म्हणजे सगळा कांदा व्यवस्थित शिजला जातो। गॅस आता कमी केला मी, एकदम मोठा जर गॅस केला तर ते कांदा जळून जातो, व्यवस्थित शिजला जात नाही। आपल्याला याला कमी गॅसवरती शिजवून कॅरामलाइज करायचं। याची आपल्या रेसिपीची चव खूप छान येते। त्यामुळे आपण आज काय बनवतो याचा अंदाज आला असेल तुम्हाला। 2 मिनिट झाले, मी असं परतून घेतलंय, थोडा कांद्याचा कलर चेंज झालाय। आता इथे मी 1 चम्मच हळद घालते, मीठ घालते आणि याला झाकण न ठेवता असंच परतून शिजवून घ्यायचं। झाकण जर ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि मग अजून वेळ लागतो शिजायला। झाकण न ठेवता कमी गॅसवरती सतत मध्ये मध्ये परतत शिजवून घ्यायचं। जास्त वेळ लागत नाही, 5-7 मिनिटात हे आपली रेसिपी तयार होते आणि चवीला तर एवढी भन्नाट लागते, एकदा केली की तुम्हाला नेहमी करावं वाटेल। आणि उन्हाळ्यात तसाही कांदा खायला चांगला असतो, तर या प्रकारे तुम्ही कांद्याची रेसिपी करून खाऊ शकता। परतून आता 5 मिनिट झाले, तुम्ही बघू शकता आपला कांदा किती होता, आता कमी झालाय। तो शिजल्याने व्यवस्थित खूप कमी होत होतो, म्हणून आधीच थोडा जास्ती घ्यायचा आपण अंदाजाने, कारण अर्ध्यापेक्षा कमी होऊन जातो तो। आता आपला भरपूर शिजला गेलाय कांदा, तर आता इथे मी आमचूर पावडर घालते आणि थोडीशी साखर घालते। तुम्हाला जर खूप तिखट हवं असेल तर यावेळी तिखट पण घालू शकता, किंवा मग लाल मिरची घालायची नसेल तर कांदा घालून परतून घ्यायचं आणि लास्ट मध्ये यावेळी लाल मिरची पावडर घालायचं, कारण पहिले जर लाल मिरची पावडर घातलं तर ते जळून ठसकाय बसतो आणि जळून जातं ते। आता हे मिरची तिखट असल्यामुळे मी लाल मिरची पावडर घालत नाही इथे। आणि थोडे जाडसर तुकडे ठेवले तर मुलं वगैरे खातात ना, मुलांना पण खूप आवडते ही भाजी, ते काढून घेऊ शकतात, म्हणून मी इथे थोडे जाडसर तुकडे ठेवले। तर थोडीशी कोथिंबीर घालते आणि इथे मी 1 चम्मच शेंगदाण्याचं पावडर घालते। जाडसर शेंगदाणे भाजून त्याचं पावडर करून घेतलंय, हे ऑप्शनल आहे, पण हे घातल्याने अजून छान चव येते भाजीची, त्यामुळे एकदा नक्की घालून बघा। आणि हे बघा, आता आपली भाजी तयार आहे। हे बघा, साईडने तेल पण सुटलंय। या स्टेजला ही भाजी चपाती सोबत, पोळी सोबत, आमच्याकडे उन्हाळ्यात आमरस सोबत, आमरस आणि कांद्याची भाजी आणि पोळी हा बेत केला जातो। तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटले ते मला कमेंट करून कळवा। माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।